हॅलो फ्रेंड, संगीताज किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मटकीची भाजी करत आहोत, झटपट मटकीची भाजी। तर बघा आता मी कशी बनवते ते। कढई ठेवली मी तापण्यासाठी। आता मी त्यामध्ये आधी थोडंसं तेल टाकणार आहे, अगदी थोडं। तेल गरम झालं ना, त्यामध्ये किंचित थोडीशी हळद टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण मटकी घालून घेऊया। ही मटकी आपल्याला छान पैकी आहे ना परतून घ्यायची आहे। आपण ही मटकी जेवढी छान परतून घेणार ना, तेवढी मटकीला छान टेस्ट येणार। त्यामुळे ही आता आपण छान परतून घेऊया। गॅस आपण बारीकच केलेला आहे। ह्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकूया। आणि ही 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया। तिला छानपैकी वाफ देऊन घेऊ। हॅलो, आता आपण आहे ना झाकण उघडून बघूया बरं, मटकी आपली वाफून झाली की नाही बघा। हो, चांगली वाफली आपली मटकी। 5 ते 6 मिनिटं लागले आपल्याला। आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये। आता आपण परत कढई ठेवली गरम करायला। आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालं। आता आपण त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घेऊया। कढीपत्ता घालून घेऊया। छान खमंग झाली फोडणी आपली। आता कांदा घालून घेऊया। कांदा चांगला परतला आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, 1 चमचा। मी थोडं ओबडधोबडच घेतलंय वाटून आलं लसूण पेस्ट। हळद घालून घेऊया। मगाशी आपण थोडी हळद घातली, आता थोडी हळद घालून घेऊया। टोमॅटो घालून घेऊया। 1 टोमॅटो घेतला होता मी, मध्यम आकाराचा। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। हिंग घालून घेऊया।
मीठ घालूया थोडं वरून. आता मसाले घालून घेऊया. हा कांदा लसूण मसाला आहे. थोडा कांदा लसूण मसाला, थोडा आपला घरगुती मसाला, किंचित गरम मसाला, जास्त नाही. माझा घरगुती मसाला आहे, स्पेशल मी तोच मसाला वापरते. छान भाज्या होतात, होममेड आहे माझा स्वतःचा. आता ह्यामध्ये आपण मटकी घालून घेऊया. धना जिरा पावडर घालून घेऊया. छान परतून घेऊया. बारीक गॅस केलाय. पाणी घालून घेऊया. आणि झाकण ठेवून परत थोडी वाफ आणूया. पाच मिनिटं झाल्यात, आपण बघू. बघा किती छान झाली आपली तयार. आता ह्यावर आपण कोथिंबीर घालूया. ही आपली मटकीची भाजी तयार. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.